मित्रांनो, येत्या 20 मेला 5व्या टप्प्यासाठी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघ सुद्धा येतो आणि याच पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं महायुतीकडून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, सकाळपासून अर्नाळ्यापासून आणि आता उमळ्यापर्यंत आपण दौरा करताय। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शेवटी आपली उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे प्रचारासाठी कमी वेळ होता। वसईपासून डहाणूपर्यंत हा मतदारसंघ पोहोचलेला आहे, पसरलेला आहे आणि अशा वेळी मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये आपण काय नियोजन आखलंय आणि केंद्र आणि राज्यातले कोणकोणते नेते आपल्या प्रचारासाठी येत्या काही दिवसांमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत? नमस्कार। जरी पालघर लोकसभा मतदारसंघ हा तसा 3 विभागात मोडला जातो, वेगळा केला जातो। सागरी असेल, डोंगरी असेल, नागरी असेल आणि त्यामुळे विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे, डोंगराळ भाग आहे। त्याबरोबरच अतिशय नागरिककरण जे आहे ते सुद्धा वाढले आणि त्याच्यामुळे साधारणतः वसईपासून ते झाई बोर्डीपर्यंत किंवा इकडे चिंचुतारा जो त्यामुळे विधानसभेचा भाग असेल किंवा घोटाळ्याचा कारेगाव जे गाव आहे शेवटचा मतदारसंघ असेल, इकडे विधानसभेमधलं खरिवली गाव असेल किंवा देवघर कोल्हापूर असेल, तर त्यामुळे हा विस्तीर्ण असा लोकसभा मतदारसंघ जरी असला तरी सुद्धा सर्वजण आम्ही संघटनात्मक म्हणून खूप चांगली आमची बांधिलकी आहे। भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक जी बांधणी ती त्याची जी पूर्वतयारी ही तयारी साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यानंतर जिल्हा परिषद गटाला, पंचायत समिती गणाला आणि त्यानंतर बूथ वाईज आमचं संघटन तयार झालेलं आहे। त्यामुळे त्यानुसार कमिट्यासुद्धा तयार झाल्या आहेत। इतर पक्षांच्या महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासुद्धा वेगवेगळं संघटन आहेत आणि जरी उमेदवारी लेट डिक्लेअर झाली असली तरी साधारणतः 1.5 महिन्यापूर्वीच आमचे पालकमंत्री आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी निर्देश दिले होते की काही राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारी लेट डिक्लेअर होऊ शकते, परंतु त्या अगोदर प्रचार किंवा कोणती यंत्रणा थांबली नाही पाहिजे आणि म्हणून महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन बैठका सुरू झाल्या होत्या। त्या जिल्हास्तरीय बैठक झाल्या, तालुकास्तरीय बैठक झाल्या, त्यानंतर जिल्हा गटानिहाय झाल्या, गणानिहाय झाल्या आणि बूथ स्तरापर्यंत काम ऑलरेडी चालू झालं होतं। त्यामुळे उमेदवार फक्त डिक्लेअर होणं एवढंच फक्त बाकी होतं, परंतु त्याच्या अगोदर आमची बाकी सगळी प्रोसेस ही पूर्ण झाली होती आणि त्यामुळे आम्हाला तशी कोणती आत्ताही सर्व कार्यकर्ते आज आम्ही रॅलीमध्ये अर्नाळ्यापासून सुरू केली, आत्ता मध्यंतरापर्यंत आम्ही आलो आणि प्रचंड रिस्पॉन्स हा सर्व जनतेचा, सोसायटीतल्या इतर गृहिणी वगैरे असेल त्यांचा, दुकानदार असतील, व्यापारी असतील, सगळ्यांचा आम्हाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे। जरी वेळ कमी मिळाला असता तरीसुद्धा उद्याच म्हणजे 13 तारखेला केंद्राचे आमचे लाडके नेते केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शाह हे येत आहेत दुपारी, त्यानंतर लगेचच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत आहेत, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा येत आहेत, शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत। 18 तारखेला माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची 18 तारखेला सभा लागलेली आहे आणि त्यामुळे हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत आणि त्यामुळे त्या व्यतिरिक्त काल या राज्याचे सांस्कृतिक मंत्री मगलभाऊ लोढा हे सुद्धा येऊन गेले, संजय केळकर, हर्षिता खान म्हणून, त्यामुळे असे अनेक नेते पालघर लोकसभेमध्ये